राष्ट्रवादीचा आमदार त्या लफड्यातून सही सलामत बाहेर। नमस्कार, शोध न्यूज मध्ये आपलं स्वागत। शेकडो कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी माजी आमदार रमेश कदम यांची न्यायालयातून एका प्रकरणातून सुटका झाली आहे। मोहोळचे माजी आमदार आता पुन्हा नव्याने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करीत असतानाच न्यायालयाचा हा निकाल आला असून तो त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे। शेकडो कोटींचा घोटाळा केल्याच्या आरोपाखाली आमदार रमेश कदम यांना अटक झाली होती। त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती। यावेळी पोलीस आणि आमदार कदम यांच्यात काही वादावादी झालेली होती। या घटनेची राज्यभर चर्चाही झाली होती। आर्थर रोड तुरुंगात असताना त्यांनी एका वैद्यकीय अधिकाऱ्यास धमकी दिल्याचा एक गुन्हाही त्यांच्यावर दाखल झाला होता। परंतु सबळ पुरावा नसल्याने विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांनी रमेश कदम यांची निर्दोष मुक्तता केली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना रमेश कदम यांनी बोगस लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक करण्यात आली होती। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबितही केले होते। आर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत असताना कदम यांनी 24 फेब्रुवारी 2016 रोजी तुरुंग अधीक्षक आणि डॉक्टरांना शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला होता। जे रुग्णालयात जाण्यासाठी गाडी उपलब्ध नसल्याने त्यांनी ही शिवीगाळ केली होती असा हा आरोप होता। या प्रकरणी NM जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात कुठलाही पुरावा नसताना पोलिसांनी दबावाखाली दोषारोपपत्र दाखल केले असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश बाळसिंगीकर यांनी केला। हा युक्तिवाद तसेच सरकारी पक्षाने केलेल्या सर्व साक्षी पुराव्याची पडताळणी केल्यानंतर राखून ठेवलेला निर्णय न्यायमूर्ती रोकडे यांनी जाहीर केला। सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे दोषत्व सिद्ध करण्यास पुरेसे नसल्याचे नमूद करीत कदम यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। त्यांच्या या सुटकेमुळे त्यांच्या कार्यकर्त्यात आनंद व्यक्त होत आहे। अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, लाईक शेअर देखील करा। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।